चला तर आज आपण पाहूयात पाढे कसे तयार करायचे। काही इझी ट्रिक्स आहेत पहा, आज मी त्या तुम्हाला सांगणार आहेत। जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मुलांना पाढे पाठ करणं खूप अवघड जातं, तर अशा काही ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला पाठांतर करण्याची आवश्यकताच नाही, तुम्ही पाढे बनवून सुद्धा लिहू शकता। चला तर पाहूया कसे बनवायचे। सुरुवातीला प्रथम आपण 10चा पाढा बघूया। 10, 10 एके 10, 10 दुनी 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचा 50, 10 संग 60, 10 सते 70, 10 अटे 80, 10 नवे 90, 10 दाई 100। तर आता आपल्याला 10च्या पुढे 11, 12, 13, 14, 15 असे असंख्य पाढे आपण तयार करू शकतो। तर कसे करायचे, तर प्रत्येक पाढ्यामध्ये आपल्याला काय करायचं, इथे +2 +3 +4 +5 असे नंबर्स आपल्याला काय करायचे, वाढवत वाढवत जायचे आहे। तर बघा +6 +7 +8 +9 आणि +10। आता 11चा पाढा आपण सुरुवातीला पाहूयात। 11च्या पाढ्यामध्ये बघा इथे 20 मध्ये काय वाढवायचे, +2 म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहोत, 22। 12च्या पाढ्यामध्ये इथे 24, 13च्या पाढ्यामध्ये इथे 26, 14च्या पाढ्यामध्ये यामध्ये 2 ॲड केले की 28, 28 मध्ये पुन्हा 2 ॲड केले की 30। याच पद्धतीने इथे आपल्याला 30 मध्ये पुन्हा 3 ॲड करायचे आहेत, म्हणजेच इथे किती येणार, 33। इथे किती येणार, 36, बरोबर ना। इथे किती येणार, 39। इथे किती येणार, 42। इथे किती येणार, 45। म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी काय केले, 3-3 नी ॲड करत गेलो। तसेच आता 4थ्या स्टेपला पाहूयात। 4थ्या स्टेपला काय करायचे, +4 ॲड करत जायचे। आता 40 मध्ये आपल्याला 4 ॲड करायचे, म्हणजे इथे किती येणार, 44। इथे किती येणार, 48। 48 मध्ये पुन्हा आपल्याला 4 ॲड करायचे, म्हणजे इथे 52 आले। 52 मध्ये 4 ॲड केल्यानंतर इथे 56 आले। 56 मध्ये पुन्हा आपण 4 ॲड करूया, इथे किती आले, 60 आले। ओके। आता नंतर बघा 5वी स्टेप। 5व्या स्टेपमध्ये आपल्याला 50 मध्ये 5 ॲड करायचे, म्हणजेच इथे किती येणार, 55। 60 मध्ये 6 ॲड करायचे, म्हणजेच इथे किती येणार, 66। 70 मध्ये आपल्याला 7 ॲड करायचे, म्हणजेच इथे येणार 77। 80 मध्ये 8 ॲड करायचे, म्हणजे इथे येणार 88। 90 मध्ये 9 ॲड करायचे, म्हणजे इथे येणार 99। आणि 100 मध्ये आपल्याला 10 ॲड करायचे, म्हणजे इथे येणार 110। हा झाला 11चा पाढा तयार। तसाच आता 12च्या पाढ्यामध्ये बघा 55 मध्ये आपल्याला इथे 5वी स्टेप आहे, 5 ॲड करायचे, म्हणजे इथे झाले 60। इथे झाले 65। 14च्या पाढ्यामध्ये झाले 70 आणि 15च्या पाढ्यामध्ये झाले 75। सेम प्रोसेसने आपल्याला आता 6वी स्टेप करायची आहे। 66 मध्ये आपल्याला 6 ॲड करावे लागणार, म्हणजे 66 + 6 केल्यानंतर किती येणार आहेत, 72। 72 मध्ये पुन्हा 6 ॲड केल्यानंतर इथे 78। 78 मध्ये 6 ॲड केल्यानंतर किती येणार आहेत, 84। 84 मध्ये पुन्हा 6 ॲड केल्यानंतर किती येणार आहेत, 90। ओके, बरोबर ना। पुढे बघा 12च्या पाढ्यामध्ये आपल्याला 7वी स्टेप बघायची आहे, म्हणजे आपण इथे 70 मध्ये 77 ॲड केले। 77 मध्ये पुन्हा आपल्याला 7 ॲड करावे लागणार आहेत, म्हणजेच 77 मध्ये 7 ॲड केल्यानंतर इथे किती येणार आहे, 84। 84 मध्ये पुन्हा 7 ॲड केल्यानंतर इथे 91। 91 मध्ये 7 ॲड केल्यानंतर 98 आणि 98 मध्ये पुन्हा 7 ॲड केल्यानंतर 105। पुढे पाहूयात
8वी स्टेप. 8व्या स्टेपमध्ये बघा काय होतं. इथे आपण 80मध्ये 8 ॲड केले, 88 झाले. 88मध्ये पुन्हा आपल्याला इथे 8 ॲड करावे लागणार आहेत. म्हणजेच इथे किती होणार, 88 आणि 2 90 आणि 6 96. 96मध्ये पुन्हा 8 ॲड करावे लागणार आहेत. 104. 104मध्ये पुन्हा 8 ॲड केले, 112. 112मध्ये पुन्हा 8 ॲड केले, 120. आता बघा 9वी स्टेप. 90मध्ये 9 ॲड केले, 99 झाले. 99मध्ये पुन्हा आपण 9 ॲड करूयात. किती होणार आहेत, 108. 108मध्ये 9 ॲड केल्यानंतर 117. 117मध्ये 9 ॲड केल्यानंतर 126. 126मध्ये 9 ॲड केल्यानंतर 135. आता सेम आपल्याला 10वी स्टेप पाहायची आहेत. बघा 100मध्ये 10 ॲड करतो तेव्हा 110 होणार आहेत. पुन्हा 110मध्ये 10 ॲड करतो तेव्हा 120, 130, 140 आणि 150. या पद्धतीने आपण अजून असे बरेच पाढे तयार करू शकतो. आवडली ना ट्रिक तुम्हाला? खूप इझी पद्धतीने आपण असे असंख्य पाढे असंख्य नंबरपर्यंत तयार करू शकतो. जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.